बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणींचा पैसा रिकव्हर करण्याचा अजिबात विचार नसल्याचं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये उपस्थित झालाय। मुंबई, पुणे, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये देखील तिथले नागरिक येत आहेत। त्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। सैफ अली खानवरील हल्ला देखील बांगलादेशी व्यक्तीने केला असल्याचं तपासात सिद्ध झालंय। लाडकी बहीण योजना ही आम्हाला आधार कार्डशी लिंक करायची होती, मात्र वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झालं नाही। मात्र आता खरोखर लाडक्या बहिणींना लाभ द्यायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही हळूहळू पावलं उचलत असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली असल्याचं पाहायला मिळालं। या योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यात आला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील महायुतीतील घटक पक्षांना भरघोस यश मिळालं। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे। मात्र आता या लाडक्या बहीण योजनेवरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। त्यातच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ बांगलादेशमधील महिलेनं देखील घेतल्याचं समोर आलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा गेली अनेक दिवस माध्यमांमध्ये सुरू आहे। यातच मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्यानं दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। दरम्यान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आहे। याच कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले। मात्र काही दिवसांपासून काका पुतळ्यांमधील संबंध सुधारत असल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकत्र आले। यावेळी घाईघाईत आलेल्या अजित पवारांनी पीएला विचारलं कुठं बसायचंय। यावर पीएनं साहेब इकडे आत बसलेत असं म्हणताच अजित पवार अध्यक्ष असा बोर्ड लावलेल्या दालनात गेले। यावेळी त्यांची शरद पवारांशी जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडिओही समोर आलाय। बच्चू कडू म्हणाले की देशात गत काही दिवसांपासून मोठ्या राजकीय उलटापालटी होणार असल्याची चर्चा रंगली आहे। ही चर्चा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजपसोबत जाताना दिसून येतील। या दोन्ही पक्षांकडे भाजपला आवश्यक असणाऱ्या जागा उपलब्ध आहेत। संजय राऊत यांच्या विधानातूनही अधोरेखित होतं। आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्यामुळे कुणीही पक्ष सोडून जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मोका प्रकरणात अटकेतील वाल्मिक कराडची रात्री त्याची तब्येत बिघडल्यानं सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलवण्यात आलंय। केज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, पण कराडच्या वकिलानं ऐनवेळी हा अर्ज मागे घेतल्यानं ही सुनावणी टळली। दरम्यान वाल्मिक कराडनं कोणत्या कारणामुळे जामीन अर्ज मागे घेतला याचं कारण समोर आलं नाही। वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। वाल्मिकच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतलाय। जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी 2 तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती। त्यामुळे कराडला जामीन की एमसीआर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतलाय। दरम्यान वाल्मिक कराड याच्यावर मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी काल न्यायालयात सुनावणी झाली। त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी तपासात गरज पडल्यास त्याला पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार एसआयटीनं न्यायालयाकडे विनंती करून राखून ठेवलाय। सुरक्षेच्या कारणास्तव बीड शहर ठाण्यातून वाल्मिकला व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर केलं होतं। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचा भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतलाय। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची खिल्ली उडवत नितेश राणे म्हणाले की हा खरोखर चाकू हल्ला होता की अभिनय होता। ते म्हणाले की बघा हे घुसखोर बांगलादेशी मुंबईत काय करत आहेत, त्यांची हिंमत बघा। पूर्वी ते रस्त्यावर राहायचे, आता ते लोकांच्या घरात घुसतायत। सैफ अली खानच्या घरातही त्यांनी प्रवेश केला, त्याच्यावर चाकून हल्ला झाला होता। हे खरं होतं की अभिनय होता असा संशय व्यक्त केला जातोय। सैफ रुग्णालयातून निघाल्यावर कसा टुनटुन उड्या मारत घरात जात होता अशा शब्दात त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केलाय। याआधी शिवसेना नेते संजय निरुपम यांनीही सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानं सोशल मीडिया साईट एक्स वर पोस्ट करत लिहिलं की डॉक्टरांनी सांगितलं की चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता, बहुधा तो आत अडकला असावा। ऑपरेशन सतत 6 तास चाललं। हे सर्व 16 जानेवारीला घडलं। आज 21 जानेवारी आहे, फक्त 5 दिवसात फिट असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एका ट्विटद्वारे याविषयी शंका उपस्थित केली। डॉक्टरांनी सांगितलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंचापर्यंत खोलवर घुसला होता, सामान्यतः तो आतमध्ये अडकला होता। सलग 6 तास शस्त्रक्रिया झाली। ही 16 जानेवारीची गोष्ट आहे। आज 21 जानेवारी आहे। रुग्णालयातून बाहेर येताच एवढा फिट केवळ 5 दिवसात, कमाल आहे असं निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये सैफचा घरी आल्याचा व्हिडिओही जोडला आहे।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोप असलेला वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार हे बीडवरून पुण्याला कसे गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत पुष्टी देणाऱ्या 3 आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बसूनच सर्व आरोपींनी पुण्यात पळ काढला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड ज्या गाडीतून कार्यालयात दाखल झाला होता तशीच गाडी या ताफ्यात देखील दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप करण्यात येत असलेला वाल्मिक कराड याने 31 डिसेंबर रोजी सीआयडीच्या पुण्यातील कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी तो पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून सीआयडी कार्यालयात दाखल झाला होता. त्यानंतर ही गाडी नेमकी कोणाची याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच गाडी संदर्भात आता मोठी बातमी समोर आली असून शरणागती पत्करण्यापूर्वी 30 डिसेंबर रोजी रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे. या माहितीला पुष्टी देणारे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि इतर सर्व आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यालाच पुष्टी देणारे एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यात 30 डिसेंबर रोजी रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून हे आरोपी पुण्यात पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान बीडच्या मांजरसुभा येथे एका हॉटेलवर या आरोपींनी जेवण देखील केले. तसेच पेट्रोल पंपावर गाडी डिझेल भरले. त्यानंतर या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1:30 वाजेच्या सुमारास पास झाल्या आहेत. याच गाड्यांमधून हे सर्व आरोपी पुण्याला गेले असल्याची चर्चा आहे. या आरोपींना कोणी मदत केली याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्यामुळेच त्याने शिवसेनेसारखा चिनी माल बाजारात आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना ही मातोश्रीतच आहे. तसेच शिवसेनाबाबतचे सर्व निर्णय मातोश्रीमधूनच होत असतात असा दावा देखील त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी देखील राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देणे म्हणजे वीर सावरकरांचाही सन्मान करण्यासारखे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही आमच्या शिवसेनेची अधिकृत मागणी असल्याचेही ते म्हणाले. अमित शहा यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही काय झुंज दिली हे माहीत नाही. त्यांना खरी शिवसेना ही काय आहे हेच माहीत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली आणि त्या विरोधात आम्ही आजही उभे आहोत, हीच आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली प्रेरणा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे हे नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते, तर ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसताना त्यांनी हिंदूसाठी लढा दिला. महाराष्ट्रात कसलीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी लढा दिला. त्यांनी हिंदूसाठी कवच कुंडले तयार केली. तीच कवच कुंडले मोदी शहांनी तोडली आहेत. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी जास्त जखमी झालेला दिसत नव्हता असे म्हणत त्याच्यावर झालेला हल्ला अभिनय होता का असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. तर शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांनाही सल्ला दिला आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यावर शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सल्ला दिला आहे. या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाल्यानंतर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले होते. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर शंका घेण्याची आवश्यकता नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केलेल्या आरोपाला एक अर्थाने त्यांनी प्रत्युत्तरच दिले आहे. चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांचा त्रास काही संपत नाही आहे.
मंगळवारी मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टने चेक बाउन्स प्रकरणी 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. गेल्या 7 वर्षापासून ही केस सुरू होती. मात्र राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. त्यांनी अलीकडेच त्यांच्या सिंडिकेट या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार कोर्टाने सांगितले की या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपी गैरहजर होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आज अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यात तक्रारदाराला 3,72,219 रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. तसे न केल्यास त्यांना आणखी 3 महिने कारावास भोगावा लागेल. राम गोपाल वर्मांना ज्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम 138 अंतर्गत येतो. वास्तविक 2018 मध्ये श्री नावाच्या कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्या मार्फत राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. ही बाब संचालकांच्या फर्म कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात जून 2022 मध्ये वर्मा यांना न्यायालयाने PR आणि रोख 5,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. याशिवाय कोविड-19 दरम्यान आर्थिक संकटामुळे राम गोपाल वर्मा यांनाही त्यांचे कार्यालय विकावे लागले होते.